सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्याच्या हातातून सुटकला तो नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते। अर्ज पण देईल त्याच्या विरुद्ध माझ्या जीवनात धोका आहे, स्वतः तीनदा घुसलेला आहे माझ्या घरामध्ये। कृष्णनगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात टवाळखोरांनी एकत्रित येत निलेश रणमाळी या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। मात्र टोळक्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केलंय। त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड तसेच बंदुकीसारखी शस्त्रे असल्याचं दिसून आलंय। रात्री सुमारे 10 वाजेच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडल्याचं सांगितले जात आहे। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करत नागरिकांकडून माहिती घेतली आहे। या प्रकरणी पुढील तपास व कारवाई पंचवटी पोलीस स्टेशनकडून सुरू असल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिक सारख्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे। त्याच्या हातातून सुटकला तो नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते। मी उभी होती त्याच्या जवळ, आई मी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलंय म्हणून मी पण त्याच्या बरोबर आले। ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं तसा तो त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेलं आहे। कोणाला धरलं? निलेशला। तो निलेश तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे निलेश। मी त्याच्या हल्ला झालेला मुलगा तुमचा? हो माझा काय मुलगा झालं? आहे का बरं हल्ला झाला? काय माहिती आहे? त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले। ते 5-6 जण होते, त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं, एक जणांनी धरलं, दुसरे मारणार, तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून। त्याचे काय परिचयातले आहेत का ते मुलं? त्याच्या परिचयातलेच परिचयातले ते? हो। मग जवळपास किती जण होते ते? ते 5-6 जण आहे। आता सध्या काय आहे? जखमी आहे का तो? नाही जखमी नाही, तो सुटला, त्याच्या हाताला असं लागलेलं आहे 2-3 ठिकाणी, खरं असं डायरेक्ट वर खडलेलं आहे। काय नाव तुमचं? मंगल नंदुरानमाळे आई। गल्लीत आम्हाला कॅमेरा पाहिजे ना, आमचे लहान लहान मुलं राहत इकडं, आणि जर पोलिसांनी काही दखल नाही घेतली आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार। आणि याच्यावर कडक कायदा झाला पाहिजे। मुलगा कामावून येत होता, आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, आणि ते गावावर इथं जगायला आलेले, त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली। आता जर त्यांच्याकडे बंदुकी, तलवारी, कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचा वाला, एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी। आणि इथं दुकान आहे, इथं दुकान आहे, त्याच्यामुळे बरं झालं तिच्या दुकानात सुद्धा घुसले ते पोरं। म्हणजे त्यांची किती हिंमत आहे? मग कसं काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्हीच सर। मुलं इथले स्थानिक आहेत का? कोणते मुलं? जे आता तिथले आता हल्ला झाला त्यांच्यावर तिथे? नाही इथले नाही ते, एक पण आमच्या इथले नाही कोण। आणि जे हल्ला झाला ना ते मुलं आमच्या इथलेच आहे। हा, किती जण आहेत ते जवळपास? इथले किती जण आहेत? इथले आता सगळ्यांच्या गाड्या येतो तर सगळे मुलं पळून गेला, तर संध्याकाळी दमून थकून आल्यावर बसतात थोड्या वेळ, काय गुन्हा करता का ते? बसतात थोडंसं, माणसाला काय होतं एकमेकांमध्ये मुलांमध्ये बसले तर। बाकीच्या गाड्या उभ्या होत्या, ते गाड्या फोडून निघून गेले। कशावरून झालं? काय आयडिया आहे तुम्हाला? काहीच आयडिया नाही। आम्ही सगळ्या महिला घरात स्वयंपाकामध्ये बिझी असतो संध्याकाळी, कारण सगळे हातावरचे लोक इथं, आणि सगळे संध्याकाळी दमून थकून येतात, बाया स्वयंपाक करतात, सगळे हातावरचे लोक गरीब आहे, जेव्हा कामाला जातील तेव्हा खातील पेतील। परिसरात पहिल्यांदा असं काय झालंय का? हो, एवढं डेंजर तर परिसरामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे सर। काय सांगणार आपण तर प्रशासनाला? याच्यावर आहे ना एकदम कडक कायदा झाला पाहिजे, मी तुम्हाला सांगून देते। कारण उद्या जर एखाद्याच्या जीवाशी गेला असतं तर काय केलं असतं सांगा बरं तुम्ही? आणि लहान लहान मुलं आहेत सगळे, आमच्या एवढे मोठे मुलं नाहीये। पोलिसांनी आमची दखल घ्यावं नाही तर आम्ही कमिशनर ऑफिसला मोर्चा घेऊन जाऊ। मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये, आणि त्यांनी इथंच कोयता काढलं। मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे? मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले। मी काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले, आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते, इकडे सगळे पोरं पळून गेले। कशावरून झालं?
ते नाही माहिती कशाहून झालं, पण ते लयच घाण गाड्या देत आले आणि कोणाला काही खूप पोर आमचे छोटे छोटे पळाले म्हणून आम्हाला कळालं. आणि जर त्यांनी शिव्याच नसते दिल्या तर मग आज काय झालं असतं इथं. जवळपास किती वेळ झाला येऊन? 10-15-20 मिनिटं झाले. बरं, किती जण होते जवळपास? ते नाही मी 3 जणांना पाहिलं, ते इथं 3 जण उभे होते म्हणून. काय होतं त्यांच्याजवळ? कोयता होता, गण होती, दोघा तिघांजवळ दंडुके त्यांनी धरले. तसे त्यांनी कोयत्यानी गाड्याच्याच काचा फोडल्या, काय फोड गाड्या फोड, दगड मारू मारू फेकले पोरांना. तुम्ही पाहिली का? हो बंदूक वगैरे तुम्ही पाहिली का? हो. हे त्यांच्या अंगावरच बंदूक लावली, ते सोडवायला गेले म्हणून त्यांच्या अंगावर बंदूक आणि लावली. आमचा पण मुलगा कामावून येत होता. त्यांच्यावर दगड फेक आमचा केले. मुलगा कामावून येत होता. त्यांनी पोरं धावले आमचे, त्यांना एक वाचवायला, तर त्यांनी त्यांच्या बंदूक ताणली, पोरांवर दगड फेक केली. लहान लहान पोरे, कॉलेजला जाणारे पोरे आमचे. ओके, कॉलेजच्या मुलांवर हल्ला झाला का? ते मध्ये सोडवण्यासाठी गेले म्हणून त्यांच्यावर पण त्यांनी दगड फेक केली. ओके, झालं इथं नेमका? श्रीकृष्णनगर मोरेमळ हानवडी इथे आता अज्ञात टवळखोरांनी हल्ला केला. कमीत कमी आता मोरेमध्ये 3-4 गाड्या फोडल्या आणि इथं फायरिंग केली. हर्षल पाटणकर 40-50 जण इथं आले. आता त्यांच्या संघ तलवारी कोयते घेऊन इथं येऊन त्यांनी आता हल्ला केला. किती जण होते? 40-50 जण? 40-50 जण आले आणि त्यांनी आता गाड्या फोडल्या इथे येऊन. मर माहीत नाही कशामुळे झालं, काय आयडिया? मागं त्यांची काही ते खुन्नस असन त्याच्यामुळे. काय नाव आपलं? काय नाव आपलं? पहिल्याच गाडी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक.